हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेत राहण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूर्वा खूप मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर आज मस्त अशी सकाळ झालेली आहे आणि फायनली आपल्या इथे पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सगळेजण खूप आनंदी दिसत आहेत. पावसाची खरंच खूप गरज होती. माझ्या बाल्कनीमधनं इतकं मस्त वारा आणि इतका मस्त व्ह्यू दिसतोय ना, तुम्हाला पण दाखवते गाईज. दिसतंय का तुम्हाला? छान आहे ना व्ह्यू एकदम. आणि तुम्हाला आठवतंय का, काही दिवसांपूर्वी मी कामा आयुर्वेदच्या प्रॉडक्ट्सबद्दल शेअर केलं होतं. तर गुड न्यूज अशी आहे की कामा आयुर्वेद यांची ॲनिव्हर्सरी आहे. त्यामुळे 3 जुलै आणि 4 जुलै म्हणजे 3 जुलै आणि 4 जुलैला आपल्याला मिळणार आहे डायरेक्ट 20% डिस्काउंट, 20% डिस्काउंट मिळणार आहे. तुम्हाला जर आयुर्वेदिक स्किन आणि हेअर केअर प्रॉडक्ट्स घ्यायचे असतील तर कामा आयुर्वेदचे तुम्ही 3 आणि 4 जुलैला प्रॉडक्ट्स नक्की खरेदी करू शकता. त्यांच्या प्रॉपर वेबसाईटवर जा तुम्ही. वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला तिथे कोड कुठला यूज करायचा आहे? कामा20 हा कोड यूज करायचा आहे. हँडक्रीम लावायचं आहे मला. कालच आपण डिस्कस केलं की बेसिक टचअप आपल्याला करायचा आहे. मोगऱ्याच्या फुलाचा जो ऑथेंटिक वास असतो ना, तो वास या क्रीमला आहे. खूप मस्त मस्त प्रॉडक्ट. मी ना ह्या प्रॉडक्टच्या प्रेमात आहे, प्रेमात लिटरली. माहिती आहे गाईज, खूप छान आहे. चांगली संधी मिळते. तर तुम्ही कामा आयुर्वेदच्या प्रॉडक्टवरती जे काही 20% डिस्काउंट आहे ते जा आणि तुम्ही नक्की तिथे तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर बाय करा. आपलं ठरल्याप्रमाणे ग्रूमिंग, रोज वॉटर, थोडंसं जरा टोनिंग होतं स्किनचं याने. हे जे आपल्याला आपले जसे गाल चमकतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या असतात ना, त्यासाठी नॅचरल प्रॉडक्ट काही हवं असेल तर रोज वॉटर शिवाय दुसरा काहीही पर्याय नाही मंडळी. बघताय तुम्ही बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे टोनर मिळतात. काय हरकत आहे, एकदा ट्राय तर करून बघा. मला तर खूप छान 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 आणि फ्रेश वाटतंय. आता फ्रेश मॉर्निंग वाटते. आता खूप मस्त वाटतंय आणि तुम्ही बघू शकता कसं चमकतंय सगळे स्किन आणि कुठलाही साईड इफेक्ट नाही आणि आयुर्वेदिक. तर नक्की तुम्हाला जर घ्यायचं असेल तर नक्की एखादा प्रॉडक्ट ट्राय करून बघा. डिस्काउंट आहे तर त्याचा लाभ घ्या मंडळी. बाय गाईज. आम्ही चाललेलो आहोत मूव्ही बघायला आणि मूव्हीचं नाव आहे काहीतरी डेंजरस नाव आहे. काय याच्यात नाव? झपाकुंड घबाडकुंड मूवी बघायला चाललोय. आणि आरव हो हॉरर मूवीज आरव पण बघतो. आरव हॉरर मूवीज बघतो गाईज, सो डोंट वरी. चला तुम्ही पण आमच्यासोबत. काय काय मजा होते ते बघूयात. बसून घालतो बेटा, वर बसून घालायचं. हो थांबते. वाजलेत किती आत्ता वाजलेत किती वाजलेत आत्ता? 6:15 झालेत आणि 7:50 मूवी आहे. आमचं असंच असतं. आम्ही असं खूप गडबडमध्ये निघतो. क्रेडिट गोज टू आमचे आरव सर की जे मागे येतात नाही ते ठपक करत. क्रेडिट गोज टू आरव सर. याचे शूज बघा गाईज, याचे शूज बघा. पाहिलेत बड्डेच्या वेळेस, पाहिलेत सगळ्यांनी. आमचा आरव आहे ना, आमचा आरव आज आवडतच नव्हतं पटकन, त्याच्यामुळे आम्हाला घबाडकुंजला जायला लेट झालेला आहे. छान असेल मूवी. ट्रेलर पाहिला मी, खूप छान वाटतंय मला. आपण बघूयात कसं असेल मूवी. वेट चलो पापाजी फास्ट भागो. काय वाटतं गाईज? ते मी सांगितलंच गाईजला. आम्ही नेहमी उशिराच निघतो. क्रेडिट गोज टू दिस लिटिल मॅन अँड दिस बिग मॅन. माझं लवकर आवरून होतं बरं का, खरंच. आणि आता थोडंसं पावसाचं वातावरणही आहे. भागो गाईज भागो, वी आर लेट. एवढं पण पास नका जाऊ. तुम्ही पाहिलत का आरव कसा त्याच्या बाबांना ओढत घेऊन चालला होता मूवीला लेट झालं म्हणून. आरू न्यूचे आजोबा बघत होते. बायकर म्हटलं जा न्यूच्या आजोबांना बायकर. हा बाय करून परत ये. गाईज वी आर टू लेट.
मी पॉपकॉर्न घेणार आहे तिथे. ठीक आहे तू घे, पण आपण लेट झालो फास्ट. आम्ही एवढं पण फास्ट नाही चालवणार, बुडला तर बुडला मूवी, इट्स ओके. इथे ॲक्च्युली आम्ही कोल्ड कॉफी घेण्यासाठी उतरलो होतो, पण आम्हाला जेव्हा कोल्ड कॉफी हवी असते ना तेव्हा मिळतच नाही. कॉफीवाला नाहीये, त्यामुळे कॉफीचा प्लॅन कॅन्सल झालाय. चला हाय गाईज, मी आता इथे कॉफी घेण्यासाठी आलेली आहे. दिस इज द मेन्यू ऑफ द किऑस्क कॅफे ऑल डे किचन. आणि मूवीला जाताना आम्ही असा विचार केला की आपण कॉफी घेऊया, तर आम्ही हॅझलनट फ्लेवरची कॉफी घेतलेली आहे. सो लेट्स ट्राय. आम्हाला ऑन द वे इतका सुंदर असा कॅफे इथे मिळाला ना, गंगाधाम रोडला. खूप मस्त होता. तुम्ही पण इथे नक्की जा. आणि इथे कॉफी आम्ही जी घेतली ना ती इतकी मस्त आणि टेस्टी होती, आणि इथे केक पण खूप छान होते. इकडे बाहेर खाऊ गल्ली पण आहे, छान आहे. क्यूट क्यूट असे केक्स पण ठेवले, त्यात पेस्ट्रीज पण आहे. त्यांचं मेन्यू कार्ड पाहिलं का, खूप छान आहे एकदम. आरवसाठी एक मस्त चीज केक पण घेतला, खूपच टेम्पटिंग होता, त्यामुळे एक पार्सल घेऊनच टाकला. गाईज खूपच मोठी आली आहे कोल्ड कॉफी. 2 स्पून घेतलेत मी आरूसाठी. थँक्यू. असे ऑफर्स पण आहेत येते गाईज. रस्त्यावरच गाडी आहे, म्हणजे फास्ट जाते जरा थोडंसं. आणि एवढी मोठी कॉफी बघून अजित सुद्धा आता हसणार आहे. लेट्स सी काय त्याची रिॲक्शन आहे ती. गाईज पोपट झालं, खूप मोठी कॉफी आहे, घे. हो इट्स ओके. बट गाईज एवढी मोठी कॉफी मिळाली आहे. 75 रुपीजला कॉफी होती एक, आणि मी एकच घ्यायला हवी होती. आम्ही शेअर केली असती. बापरे, एवढी मोठी दाखवत. अरे कोण नको नको देते. नाही नाही चल. इथे आम्ही ग्राउंड फ्लोअरलाच उतरलो होतो. आमचा एम असा होता की मी आणि आरव पटकन उतरून, गाडी लावायला अजितला वेळ लागेल ना बेसमेंटला जाऊन, त्यामुळे आम्ही पटकन उतरून वरती जाऊन पटापट तिकीट काढायचं. त्यामुळे आम्ही असे फास्ट निघालो होतो. काम तर करून घेऊ आपण, तुला काही नाही. आम्ही पोचलोय, बाबा गाडी लावतात तोपर्यंत आम्ही पटकन मूवीला जातो. एवढे सगळे लोक वरती लिफ्टसाठी आहेत. आपला नंबर आहे का? आहे का? फ्रेंड्स, इथे गंमत काय झाली होती, मी आणि आरव आधीच वरती यायला निघालो होतो लिफ्टनी, पण लिफ्टला इतकी गर्दी होती की एस्केलेटरनी अजित आमच्या आधी पोहोचून तिथे तिकीट काढायच्या लाईनमध्ये पण थांबला होता. गर्दी होती लिफ्टला, मला वाटलं असं काहीतरी होणार. तुझ्या आधी निघून आलो, एस्केलेटरवरून फास्ट आलो मी. लिफ्टला खूपच गर्दी. गाईज PVR मध्ये इतकं स्लो बुकिंग करतात ना. ॲक्च्युली आम्ही ऑनलाईन बुकिंग नाही केलं, कारण आमच्याकडे एक वाउचर होता आणि ते इथे आल्यावरती ऑफलाईनच रिडीम होतं. 10 मिनटं ते एका व्यक्तीला घेतात ते तिकीट काढण्यासाठी फक्त. गॉड नोस काय प्रॉब्लेम आहे त्यांचा. जल्दी करो भाई, जल्दी तिकीट दे दो, असं म्हणत हे दोघं जण इथे पुढे जाऊन थांबले होते. चल. मग काय, इथे झाले होते इंटरवल, आणि लहान मुलांचं आवडीचं काम म्हणजे काय, ओळखलंच असेल ना तुम्ही सगळं, पॉपकॉर्न सोडून दुसरं काही आम्ही घेत नाही हो इथे. आरवला मी समजावत होते, घरी गेल्यानंतर तुला छान मस्त मोठे पॉपकॉर्न बनवून देते, पण मुलांना असं हट्ट असतोच ना, बाहेर गेलो म्हणल्यावर काहीतरी हवंच. इकडे आहे का कोणी? मूवी हॉरर होता, त्यामुळे इथले लोक पण गायब झाले होते की काय असंच आम्हाला वाटलं. कोणी इथे सर्व करायलाच नव्हतं. काय कोल्ड्रिंक नाही आहे, मिनरल वॉटर लिहिलंय त्याच्यावरती. हा, आरवला इथलं कोल्ड्रिंक हवं होतं, पण आता मगाशीच कोल्ड कॉफी घेतली होती ना, त्यामुळे मी त्याला व्यवस्थित समजावलं आणि तोही ऐकला. पॉपकॉर्न जल्दी देतो अशा आविर्भावात आरव इथे उभा होता. माझा व्हिडिओ काढण्याचा आरवचा हा प्रयत्न. मग नंतर थोडा वेळ पॉपकॉर्न येईपर्यंत इथे आमचा टाइमपास चालू होता. उगाच हाय कर, कुठे रील्स काढ, आणि अशी सगळी मजा. हरू
आरव गाईज आम्ही पॉपकॉर्न घेतलेले आहेत. आम्ही स्मॉलच घेतो नेहमी पण यांच्याकडे अवेलेबल नाही आहेत पी व्ही आरकडे, त्यामुळे आम्ही कॅरमेल आणि सॉल्टेड असे पॉपकॉर्न घेतलेले आहेत. त्यामुळे आरू खूप खुश झालेला आहे. आम्ही कसे दिसतोय अंधारामध्ये. असं वाटतं कधी भूत बंगल्यामध्ये वगैरे चाललं ना, मध्येच लाईट येते. हा अजित मूवी खूप छान होता. तुला आवडला का? आणि आता आम्ही घरी चाललोय. चांगला आहे मग. चांगला आहे मूवी, तुम्ही बघू शकता. मराठीमध्ये खूप छान त्यांनी घेतलं आहे. लहान मुलांना बघण्यासारखं नाही ॲक्च्युली, आपण मोठी माणसं बघू शकतो. मूवी भूताचा आहे आणि थोडं स्पिरिच्युअल आणि भूत अशा गोष्टी त्यांनी घेतलेल्या आहेत. शेवटपर्यंत सस्पेन्स हा खूप छान राहतो, एवढं तर मी सांगू शकते. आपण सगळे मराठी आहोत तर मराठी मूवीजला पण आपण सपोर्ट केलं पाहिजे. तर तुम्ही पण जाऊन बघा थिएटरमध्ये मूवी. तोपर्यंत बी हॅपी, कीप स्माइलिंग अँड स्टे ट्यून विथ मी. बाय.